नमस्कार मित्रांनो, माझं नाव चित्रानंद मसुरे. प्रॉपर मी पुण्यातनं आलो आहे आणि मनमाडमध्ये दरेगाव ह्या ठिकाणी आलो आहे. आपल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर, माझ्या ज्या सनेज कंपनीचे डिस्ट्रीब्युटर मिस्टर संतोष पगारे सर यांच्या ह्या शेतावरती आम्ही प्लॉटिंग करायला आलो आणि सरांनी फर्स्ट टाईमच एक रासायनिक शेती बंद करून ऑर्गॅनिक शेतीकडे वळले गेले आणि आज आपण हा रिझल्ट पाहण्यासाठी आणि रिझल्ट सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. तर नमस्कार संतोष सर. नमस्कार सर. तर आज बघायला गेलं तर संतोष सरांचा हा 1 एकरचा कांद्याचा प्लॉटिंग हा केलेला आहे आणि जबरदस्त असा रिझल्ट सरांना आला आहे. तर हा रिझल्ट कसा आला आणि काय नेमकं त्यांनी यूज केले, सनेज कंपनीचे खतं कोणती यूज केलेत आणि किती दिवसाचा हा कांदा आहे हा आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार. सर, तुम्ही हा जो ज्यावेळेस कांदा तुम्ही लावलात किंवा पेरणी केलात, काय केलं तुम्ही? लावणी केली का? लावणी केली. पण लावणी केल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही आपले सनेजचे कुठले कुठले खतं वापरले? आपले लावणी केल्यापासून तुम्ही आपले सनेजचे सॉइल केअर हे आपलं सनगार्ड त्यानंतर NPK आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर सनस्टिक, हे 4 प्रोडक्ट तुम्ही वापरले. हो, 4 प्रोडक्ट. आणि हे किती दिवसाचा कांदा आहे? हा 1.5 महिन्याचा कांदा आहे सर. हे 1.5 महिन्याचा कांदा? हो सर. बघा मित्रांनो, हा 1.5 महिन्याचा कांदा आहे आणि आज जर बघायला गेलं तर गुडघ्याच्या वरती ह्याची साईज आणि ह्याची हाईट झालेली आहे. आणि आज बघायला गेलं तर हा कांदा माझ्या बाजूला इथं आहे. तर जवळपास ह्याची जी नाळ जर बघायला गेलो आपण जर मोजली, ह्याची नाळ 1 2 3 4 5 6 7 हे 8 9 10 11 12 13 आणि हे 14 आणि हे 15 नाळीचा कांदा. हे फक्त 1.5 महिन्यातला कांदा आहे. आणि जर बघायला गेलं सर तर ह्या कांद्याची साईज आणि मुळी सरांनी जर ह्या ठिकाणी जर बघितलं तर हे बघा, ही मुळी, पांढऱ्या मुळीचा संख्या बघा, पूर्ण प्रॉपर कांद्याची साईज बघा आणि कांद्याची क्वालिटी बघा, ही खूप जबरदस्त आहे. आणि मला असं वाटतं की सनेज कंपनीचे खरेच धन्यवाद मानले पाहिजे की आज जर बघायला गेलं ते ऑर्गॅनिक खतामुळं जर 1.5 महिन्यात जर एवढं उत्पन्न, भरघोस उत्पन्न जर येत असेल तर मला असं वाटतं. सर, तुम्ही समाधानी आहात का? हे हो सर, मी प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत सर. आणि तुम्ही शेतकऱ्याला का सांगाल? शेतकऱ्याला मी सांगाल ऑर्गॅनिक आपलं रासायनिक वापरण्यापेक्षा ऑर्गॅनिक वापरलं पाहिजे. ऑर्गॅनिक वापरलं पाहिजे. आणि तुम्हाला रासायनिक खताचा किती रुपयाचा खर्च होत होता कांदा निघेपर्यंत? रासायनिक खताचा मला आता 10 ते 15 हजार पर्यंत खर्च निघायचा एकरी. 10 ते 15 हजार? हो सर. आणि आता तुम्ही हे जे सनेचं खत घेतलं त्याला किती खर्च केलाय? काही नाही सर, कमीत कमी 3 ते 4 5 हजारापर्यंत. 5 हजारापर्यंत? बस. म्हणजे 5 हजारामध्ये तुम्ही समाधानी आहात? हो सर, बघा, समाधानी आहे. 15,000 रुपये खर्च करणारा शेतकरी 5 हजारामध्ये जर कांद्याचं उत्पादन जर एवढ्या जबरदस्त लेवलला काढत असेल तर मला असं वाटतं की आमचं जे मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, म्हणजे शेतकरी वाचवा माती वाचवा, ह्या मिशनवरती काम करतो. हे भरघोस असं पीक काढलं तर माझं प्रत्येकाला, अशा शेतकऱ्यांना एक शुभेच्छा असेल की त्यांची शेती फुलो आणि जैविक शेती हो आणि ऑर्गॅनिक टोटल शेती हो, याच्यासाठी ही शेती करण्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा असतील. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. थँक्यू सर. थँक्यू. पडू दे ठिणगी, लागू दे बनवा, आई चरून फेड तू, अंधार भेद उजेड पाड, पहाट नवी